नमस्कार, मी अजय रुपेश पाटील, राहणार गास, इयत्ता 4वी शिकत आहे. आज मी तुम्हाला लेखक प्र. अत्रे यांची दिनूची बीर ही गोष्ट सांगणार आहे. दिनूचे वडील डॉक्टर होते. तो कधी कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जायचे. तिथे पुष्कळ शिर होते. कोणी तपासून घेण्यासाठी तो कोणी औषध घेण्यासाठी कोणी येऊन म्हणे, डॉक्टर माझं पोट दुखते, मला तपासा. तो कोणी येऊन म्हणे, डॉक्टर माझं बिल किती झालं सांगा. हे सर्व दिनू कलाच्या खुर्चीत बसून तारे पाहत असे आणि ऐकत असे. दवाखान्यातले बरेचसे गोष्टी त्याला पाहिजे होते, पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला पाहिजे होते. एके दिवशी दिनूने वडिलांना विचारले, बाबा बिल म्हणजे काय हो? डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद दिनूला दिला. हे बघ, याला म्हणतात बिल. डॉक्टर म्हणाले. दिनू तो कागद वाचू लागला. रोग्याला तपासल्याबद्दल 5 रुपये, दोनदा घरी येण्याबद्दल 4 रुपये, 8 वेळा औषध दिल्याबद्दल 3 रुपये, एकूण 12 रुपये. घरी गेल्यावरती दिनू त्याच्या खोलीत गेला आणि त्याने एका कागदावर आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले. आज बागेतून फुलं आणण्याबद्दल 12 पैसे, बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल 1 रुपया, शेजारच्या काकूंकडे निरोप घेऊन गेल्याबद्दल 25 पैसे, वाण्याकडून साखर आणल्याबद्दल 12 पैसे, एकूण 1 रुपया 39 पैसे. आई बसत असे त्या खोलीत दिनू हळूच ते बिल ठेवून आला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनूच्या औषधीजवळ बिलाचे पैसे व एक कागद दिसला. तो भरभर पैसे मोजू लागला आणि रुमालात बांधू लागला. कागद हातात घेऊन पाहतो तो काय, आईने त्याच्या नावाने केलेले बिल होते. लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल काहीच नाही. 4 वेळा आजारपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काहीच नाही. गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काहीच नाही. वाचायला शिकवल्याबद्दल काहीच नाही. एकूण काहीच नाही. हे सर्व वाचून दिनूच्या डोळ्यात पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. तुम्हाला अर्धवट बांधलेले पैसे तो तसाच घेऊन आईकडे गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. आईने दिनूला पळवायले व त्याच्या मुंगा घेत म्हणाली, तुझ्या बिलाचे पैसे मिळाले बरं दिनू, धन्यवाद.